शेतकरी बंधूंनो, बेडवर जर तुम्ही तूर लागवड करणार असाल तर तण व्यवस्थापन कसं करायचं, तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी कोणते तणनाशक उगवण पूर्ण उगवण पश्चात तुरीसाठी जमणार आहेत, त्याच्यामध्ये तुमचं आंतरपीक कोणतंही असू द्या, सोयाबीन असेल, उडीद असेल, मूग असेल, तरीसुद्धा जमणार आहे. तर व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा. जास्तीत जास्त व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका. नमस्कार, मी ऋषी मोठे पाटील आणि तुम्ही पाहतात ॲग्री सरकार. बेडवरती तूर लागवड करताना बऱ्याच शेतकऱ्यांना हा प्रॉब्लेम येतो की तण खूप येतं आणि व्यवस्थापन करता येत नाही. मग खर्च होतो, मजुराच्या सहाय्याने आपल्याला खुरपणी करायची जी वेळ येते आणि ते खूप खर्चिक होतं. ही करायची गरज पडणार नाही मित्रांनो. तुम्हाला काय करायचं आहे, बाजारामध्ये दोन्ही प्रकारचे तणनाशक उपलब्ध आहेत. तूरला उगवण पूर्वसुद्धा आणि तूर उगवून आल्यानंतर उगवण पश्चातसुद्धा आहेत. तर आपल्याला काय करायचं आहे, सर्वात पहिला पर्याय वापरायचा आहे की तूर लागवड केल्यानंतर आपल्याला 48 तास किंवा 72 तासाच्या आतमध्ये बाजारामध्ये पेंडिमिथिलिन 38.7% CS भेटतं. 700 ml ची बॉटल भेटते. ती तुम्हाला 1 एकरसाठी 150 लिटरच्या पाण्यामध्ये फवारायची आहे. मग तुमचं आंतरपीक कोणतंही असू द्या, उडीद असू द्या, मूग असू द्या, सोयाबीन असू द्या, सर्व प्रकारासाठी चालतं. फक्त काळजी काय घ्यायची की जमिनीमध्ये आपल्याला ओल ही पाहिजे आणि 30%चं जुनं पेंडिमिथिलिन आपल्याला वापरायचं आहे. नवीन मार्केटमध्ये जनरेशनचं आलेलं आहे 38.7% CS. रुंद पानाचं आणि गवतवर्गीय तण तुम्हाला 30 दिवसापर्यंत तुमच्या तूर सोयाबीन पिकामध्ये येणार नाही. आंतरपीक तुमचं सर्व प्रकार चालेल. याला उडीद, मूग, सोयाबीन, तूर, कापूस जरी केला तरीसुद्धा चालणार आहे. अशा प्रकारे तुम्ही उगवणपूर्व तणनाशक वापरलं तर तुम्हाला महिनाभर तण येणार नाही. हे झालं मित्रांनो उगवणपूर्व. आता उगवण पश्चात अजून एक तणनाशक आहे. जर तुम्ही तूर सोयाबीन घेत असाल किंवा तूर उडीद मूग घेत असाल आंतरपीक म्हणून, साधारण तूर पेरणी केल्यानंतर 14 दिवसानंतर इमेझाथायपर 10% असेल हे आपल्याला तणनाशक वापरायचं आहे. बाजारामध्ये तुम्हाला सिलेक्टर नावाने भेटेल ट्रॅक्टर ब्रँडचं. त्यानंतर BSFचं परसूटसुद्धा आहे आणि आदामा कंपनीचं वीट ब्लॉक. अशी 3 तुम्हाला नावं सांगितलं. तर नावाची काही गरज नाही, आपल्या कुठल्याही कंपनीचं घ्या. घटक त्यात लक्षात राहून द्या. इमेझाथायपर 10% असेल हे तुम्हाला वापरायचे. तुरीसाठी 150 लिटर पाण्यामध्ये हे मिक्स करून तुम्ही फवारणी करू शकता. पाणी मात्र कमी वापरू नका. दोन्ही तणनाशकाला 150 लिटर पाणी वापरलं तरच आपल्याला चांगला रिझल्ट येणार आहे. आणि उगवण पश्चातसुद्धा जे तुम्हाला आता इमेझाथायपर सांगितले मी, त्यांनीसुद्धा आपल्याला तुरीमध्ये सोयाबीनमध्ये तण येणार नाही. अशा प्रकारे तुम्ही तण व्यवस्थापन करू शकता. त्याच्याबद्दलची संपूर्ण व्हिडिओ आपल्या ॲग्री सरकार यूट्यूब चॅनलला टाकलेली. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय महाराष्ट्र.